श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 17 फेब्रुवारी 2026 मंगळवार रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. हे ग्रहण कंकणाकृती स्वरूपाचे असणार आहे. खगोलप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी आहे, तर ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्त्व दिले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत, हे ग्रहण कुठे दिसणार आहे, वेळ काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये हा एक पदार्थ बनवून खायचा आहे. यामुळे दुःख दारिद्र्य संपेल, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर सर्व अडचणी संपेल. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहायला अजिबात विसरू नका. आता हे जे सूर्यग्रहण असणार आहे तर ते कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय? जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो पण चंद्राचा आकार सूर्यापेक्षा लहान दिसतो, तेव्हा सूर्याचे फक्त बाहेरील कडा एखाद्या सोन्याच्या अंगठीसारखी चमकताना दिसते, यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. हे ग्रहण कुठे दिसणार आहे तर हे ग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका, हिंदी महासागर, ऑस्ट्रेलिया काही भागांमध्ये दिसणार आहे. भारताच्या संदर्भात सांगायचं तर हे ग्रहण भारतातून थेट दिसण्याची शक्यता अत्यंत कमी किंवा नगण्य आहे. पण मात्र खगोलीय घटना म्हणून याचे परिणाम सर्वत्र महत्त्वाचे मानले जातात. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी साधारण सुरू होणार आहेत. भारतीय वेळेनुसार त्याचे टप्पे असे असतील. ग्रहणाचा प्रारंभ म्हणजे स्पर्श हा सकाळी 10:53 होणार आहे. ग्रहणाचा मध्य म्हणजे कंकणाकृती अवस्था ही दुपारी 1:13 असणार आहे. ग्रहण समाप्ती म्हणजेच मोक्ष हा दुपारी 3:33 होणार आहे. एकूण कालावधी हे ग्रहण साधारण 4 तास 40 मिनिटांचा चालणार आहे. शास्त्रानुसार ग्रहणाचा सूतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी लागतो. सूतक प्रारंभ हा 16 फेब्रुवारी सोमवार रात्री 11 वाजता सुरू होणार आहे आणि सूतक समाप्ती ही 17 फेब्रुवारी दुपारी 3:33 संपणार आहे, म्हणजेच ग्रहणाच्या मोक्षानंतर. हे ग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका, हिंदी महासागरात दिसणार आहे. भारतातून हे ग्रहण दृश्यमान नसल्यामुळे भारतीय पंचांगानुसार येथील मंदिरांमध्ये किंवा दैनंदिन व्यवहारात सूतक पाळण्याचे वेद मानले जाणार नाहीत. मात्र ज्यांना ज्योतिषशास्त्रीय नियमांचे पालन करायचे असेल तर त्यांनी हे वेळ जे आहे तर ते पाळू शकता. तर पुण्यकाळ हा ग्रहणाचा खूप महत्त्वाचा असतो. ग्रहणाचा काळ हा जप, तप आणि ज्ञानासाठी पुण्यकाळ मानला जातो. 17 फेब्रुवारी सकाळी 11 ते दुपारी 3:33 पर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे. या काळात केलेले दान आणि ओम सूर्याय नमः किंवा गायत्री मंत्राचा जप केल्यास त्याचे फळ अधिक पटीने आपल्याला मिळते. ग्रहणात काय करावे, काय टाळावे? ग्रहणामध्ये काळात ईश्वराचे स्मरण करावे. ग्रहण संपल्यानंतर गरिबांना अन्न किंवा धान्य दान करावे. ग्रहण सुटल्यानंतर शुचिर्भूत होऊन स्नान करावे. अन्नामध्ये दूध, दही, पाणी आधीच तुळशीची पाने टाकून ठेवावीत. ग्रहणात काय टाळावे? ग्रहणात भोजन करणे टाळावे. आजारी व्यक्ती, मुले, वयोवृद्धांना सूट असते. ग्रहण काळात झोपणे टाळून नामस्मरण करावे. चाकू, सुरी किंवा कात्रीचा वापर या काळात करू नये, विशेषतः गर्भवती महिलांनी. सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नका, यामुळे दृष्टीला इजा होऊ शकते. या दिवशी खास योगायोग असा झालेला आहे की उद्या 17 फेब्रुवारीला भौमवती अमावस्या देखील आहे. मंगळवारी येणारी अमावस्या आणि सूर्यग्रहण हा एक दुर्मिळ योग आहे. ज्याच्या पत्रिकेत राहू, केतू किंवा मंगळ दोष आहेत त्यांनी या दिवशी हनुमानाची पूजा करणे अत्यंत लाभदायी ठरली जाते.
शास्त्रानुसार ग्रहण काळात होणाऱ्या बदलांचा परिणाम गर्भस्थ बाळावर होऊ शकतो असे मानले जाते. त्यामुळे स्त्रियांनी या दिवशी काही नियम पाळायचे आहेत. आता बघा, जरी हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार नसलं तर तुम्हाला हे नियम पाळायची गरज नाही. पण मनामध्ये जर तुम्हाला कुठे शंका येत असेल की नाही, याचा जो परिणाम आहे संपूर्ण देशावरती होत असतो असं तुम्हाला जर वाटत असेल, तर मग तुम्ही हे नियम जे आहेत तर ते पाळू शकता. आता हे नियम तुम्ही पाळायचे आहेत. त्यामध्ये ग्रहणाच्या काळात कात्री, सुरी किंवा विळी अशा धारदार वस्तूंचा वापर करू नये असे मानले जाते. यामुळे बाळाला इजा होऊ शकते. ग्रहणाची किरणे अंगावर पडू नयेत म्हणून शक्यतो घरातच राहावे. खिडक्यांना पडदे लावावेत. या काळात बसून संतान गोपाळ मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. शक्य असल्यास ग्रहण काळात झोपू नये, आरामात बसून नामस्मरण करावे. लहान मुलं आणि वयोवृद्धांनी या दिवशी काय नियम पाळायचे आहे, त्यामध्ये सामान्य निरोगी व्यक्तींनी ग्रहण काळात उपवास करावा असे सांगितले जाते. मात्र लहान मुले, वयोवृद्ध, आजारी व्यक्तींना भूक लागल्यास ते जेवण किंवा पाणी घेऊ शकतात. त्यांच्यासाठी उपवासाचे कडक नियम लागू होत नाहीत. मुले किंवा वृद्धांना जे अन्न किंवा पाणी दिले जाणार आहे त्यात ग्रहणापूर्वीच तुळशीची पाने टाकून ठेवावीत. यामुळे अन्नावर ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होत नाही. वयोवृद्ध व्यक्तींना बसून राहणे शक्य नसेल तर त्यांनी झोपून विश्रांती घेऊ शकता. त्याचबरोबर मुले कुतूहलापोटी सूर्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे. त्यांना उघड्या डोळ्यांनी सूर्य पाहू देऊ नये. यामुळे डोळ्यांच्या पडद्याला गंभीर इजा होऊ शकते. ग्रहण सुटल्यानंतर घरातील सर्वांनी, विशेषतः स्त्रियांनी आणि मुलांनी कोमट पाण्याने स्नान करावे. ग्रहण संपल्यानंतर मुलांच्या किंवा वृद्धांच्या हाताने गरिबांना धान्य किंवा पैसे दान करून घ्यावे. हे शुभ मानले जाते. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या येथील वातावरणात कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. त्यामुळे घाबरून न जाता केवळ खबरदारी म्हणून मानसिक शांततेसाठी तुम्ही हे नियम पाळू शकतात. जर शक्य होत असेल तर नियम पाळा. शक्य होत नसेल तर आपलं जे काही रोजचं रुटीन असतं त्या पद्धतीने रुटीन ठेवलं तरी देखील चालू शकतं. आता बघा, या दिवशी सूर्यग्रहण आणि त्याचबरोबर अमावस्येचा दुर्मिळ योग आहे. मंगळ ग्रहाची शांतीसाठी या दिवशी तुम्ही काही प्रभावी असे उपाय देखील करू शकता. हनुमानाची सेवा करा. पितृ आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची सेवा करा. आणि त्याचबरोबर जेव्हा हा एक पदार्थ उद्या सकाळी नक्की बनवून खा किंवा दिवसभरामध्ये संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या उपायामुळे दुःख दारिद्र्यापासून मुक्ती मिळेल. 7 पिढ्या बसून खातील इतका पैसा येईल आणि जीवनातील सर्व अडचणी संपेल. बघा, सूर्यग्रहण जे आहे ना तर ते ज्या वेळेस पडतं त्यावेळेस पृथ्वीवरती काही सकारात्मक आणि काही नकारात्मक गोष्टी घडत असतात. त्यासाठी घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी काही हे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. आता तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मिक्स करून त्यानंतर तुम्हाला गुलगुले जे असतात ना तर ते त्याचे बनवायचे आहे आणि त्याचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे. आणि त्यानंतर तो नैवेद्य तुम्हाला घरामध्ये प्रत्येकाने खायचा आहे. गुलगुले म्हणजेच गोड जे गुलगुले असतात बघा, तर ते तुम्हाला बनवायचे आहे. आणि त्यानंतर हा पदार्थ जर तुम्ही बनवला आणि माता लक्ष्मीला याचा नैवेद्य जर दाखवला तर अनेक अडचणी सुद्धा आपल्या दूर होतील. त्यानंतर बघा, जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते सर्व उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.